So after studying the calculations of currents, various types of currents, we would study now the resistance, inductor, okay, resistor, inductor and capacitor in AC circuit. Okay, तर पहिल्यांदा आपण फक्त रेजिस्टरचा विचार करू. रेजिस्टर इन एसी सर्किट. तर काय होतं, फक्त रेजिस्टर जोडल्यानंतर एसी सर्किट मध्ये कसा असेल सर्किट डायग्राम. ओके, तर फक्त रेजिस्टर आहे आणि सर्किट काय आहे बाबा, करंट कोणता आहे तर एसी आहे. ओके, तर याचा फेजर डायग्राम येतो कसा रे बाबांनो. ओके, तर रेजिस्टन्स मुळे काय होतं. ओके, हा जर समजा डायग्राम असेल व्होल्टेजचा. ओके, हा पीक व्होल्टेज असेल तर करंटचा डायग्राम कसा येतो. ओके, तोही फेज इन फेज चालतो, इन फेज. ओके, तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो की डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, तर हा जर 0 असेल. ओके, तर ई नॉट मीन्स मॅक्झिमम ईएमएफ अँड मॅक्झिमम करंट दोन्हीही एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतात आणि आपण हा आर चा ग्राफ असा इंडिकेट करू शकतो. ओके, वेअर देर इज अ नो इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सीचा कोणताही परिणाम या आरच्या व्होल्टेजवर होत नाहीये. ओके, जर आपण पॉवरचा विचार केला तर आपण पॉवरचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. ओके, इन्स्टंटेनियस पॉवर काय असतो रे बाबांनो, तर इन्स्टंटेनियस पॉवर असतो ई इंटू आय. आता हा ई आणि आय सबस्टिट्यूट केले आणि ॲव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट केला तर ॲव्हरेज पॉवर येतो ई नॉट आय नॉट बाय 2 और ई नॉट by root 2 is equal into I naught by root 2, which is nothing but ERMS into IRMS by 2. So this is average power. Okay, आणि या फॉर्म्युल्याने आपण ॲव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट करतो केव्हा रे बाबांनो, तर जेव्हा रेजिस्टन्स फक्त एसी सर्किट मध्ये कनेक्ट झालेला असतो. लक्षात येतं. तर इथं काय दोघेही ईएमएफ म्हणजेच काय व्होल्टेज आणि करंट ट्रॅव्हल्स फेज इन फेज. ओके, तर त्यांच्यामध्ये कोणताही फेज डिफरन्स नसतो. तर आपण विचार करूयात आता फक्त इंडक्टर इन एसी सर्किट. जर इंडक्टर एसी सर्किट मध्ये असेल तर काय होतं. ओके, तर सेकंड केस इज ओनली इंडक्टर इन एसी सर्किट. ओनली इंडक्टर इन एसी. तर फक्त इंडक्टर असेल तर ही इंडक्टर एक सोलोनॉइड कॉइल आहे आणि ही कॉइल कनेक्ट केली आहे कशाला रे बाबांनो, तर एसी सर्किटला. ओके, आणि काय मिळतं इथून आपल्याला, तर एसी करंट पास होतो इंडक्टर मधनं. समजा याचा सेल्फ इंडक्टन्स जर रियल असेल तर हा इंडक्टर कॉइल काय करतो, तर हा इंडक्टर कॉइल ओके सर्किट मध्ये कनेक्ट केल्यानंतर होतं काय, तर इंडक्टर कॉइल मुळे ओके इंडक्टर कॉइल मुळे करंट ओके तर व्होल्टेज लीड करतो आणि करंट लॅग करतो. ओके, तर व्होल्टेज आणि करंट मध्ये हा π/2 किंवा 90 डिग्रीचा अँगल असतो. ओके, तर हा आहे व्होल्टेज. कोणता व्होल्टेज, तर पीक व्होल्टेज आणि पीक करंट. ओके, तर आपण इथं काय म्हणू शकतो करंट. ओके, आय मीन्स करंट. ओके, लॅग्स, करंट लॅग्स. ओके, व्होल्टेजला करंट काय करतो रे बाबा, बाय 90 डिग्रीज और बाय π/2 लॅग करतो. ओके, और वी कॅन से दॅट व्होल्टेज लीड्स करंट, किंवा तुम्ही काय म्हणू शकता व्होल्टेज लीड्स करंट बाय π/2 बाय अँगल π/2. कळतंय, येतं लक्षात.
काही कन्फ्युजन नाहीत ना? ओके. आणि आता जर फक्त कॅपॅसिटर कनेक्ट केला एसी सर्किट मध्ये, जर फक्त कॅपॅसिटर कनेक्ट केला ओके, तर काय होईल रे बाबांनो? तर याच्या उलटा फिनॉमिना होतो. ओके, तर काय होईल इथं? करंट ओके लीड्स, आय मीन्स करंट लीड्स. ओके, करंट लीड्स ओके बाय पाय बाय 2 ओके विथ व्होल्टेज. तर व्होल्टेजला करंट काय करेल? लीड करेल. म्हणून याचा फेजर डायग्राम कसा असेल रे बाबांनो? तर हा व्होल्टेज आहे जो लॅगिंग आहे आणि करंट काय आहे? लीडिंग आहे. लक्षात येत आहे? ओके, तर कॅपॅसिटर जेव्हा आपण एसी सर्किट मध्ये जोडतोय तेव्हा करंट लीड करतो. ओके, तर फेजर डायग्राम म्हणजे नेमकं काय? तर फेजर डायग्राम इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ स्केलार क्वांटिटीज लाईक वेक्टर. आता हे करंट ओके व्होल्टेज या काय आहेत रे बाबांनो? तर या स्केलार क्वांटिटीज आहेत. या स्केलार क्वांटिटीजला आपण ओके व्हेक्टर सारखं जेव्हा रिप्रेझेंट करतो तेव्हा आपल्याला मिळणारा डायग्राम म्हणजे काय असतो रे बाबांनो? आणि जेव्हा आपण या तिघांचं कॉम्बिनेशन करतो ओके, तेव्हा त्याला काय म्हणतो रे बाबांनो आपण? LCR सर्किट किंवा RLC सर्किट. ओके, LCR सर्किट और RLC सर्किट. आणि मग तेव्हा फेजर डायग्राम काय होईल? तर आताच तुम्ही बघितलं होतं की काय होतं? ओके, जेव्हा फक्त रेजिस्टन्स असतो तेव्हा रेजिस्टन्सचा EMF काय करतो रे बाबा? रेजिस्टन्सचा व्होल्टेज ओके एक्स डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतो. ओके, हा काय? झिरो, कोणताही फेज डिफरन्स न करता करंट आणि EMF दोन्हीही. कोणता करंट? तर करंट पासिंग थ्रू रेजिस्टन्स सर्किट आणि व्होल्टेज दोघेही कोणताही फेज डिफरन्स न करता ओके ट्रॅव्हल होतात. तर इकडे काय सांगू शकतो रे बाबांनो? तर हा आहे ओके कोणता करंट? तर मॅक्झिमम EMF मॅक्झिमम व्होल्टेज ड्यू टू इंडक्टर. आणि खालच्या दिशेनं कोणता असेल? तर मॅक्झिमम EMF और पीक EMF ड्यू टू कॅपॅसिटर. आणि हे दोन एकमेकांच्या अपोजिट आहेत. जर समजा आपण अशी कंडिशन घेऊ की इंडक्टर व्होल्टेज और पोटेंशियल ड्रॉप अक्रॉस इंडक्टर इज लार्जर दॅन पोटेंशियल ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर, तर आपण ओके एक डिफरन्शियल इकडे मिळवू शकू. काय रे बाबा तो डिफरन्स काय असेल? तर E0L मायनस E0C. ओके, तर हा डिफरन्शियल पोटेन्शियल ड्रॉप आपल्याला ह्या जॉईंट सर्किटचा मिळेल. आणि मग तो कसा रिप्रेझेंट करू आपण? तर असा सपोज हा फाय अँगल करतोय तर हा E0/L कुठे दाखवता येईल? ओके, वी कॅन इंडिकेट दिस E0L मायनस E0C हिअर. कळतं का रे बाबांनो? मग जर आपल्याला इफेक्टिव्ह व्होल्टेज जर काढायचा असेल तर काय काढाल रे बाबांनो तुम्ही? तर हा पायथागोरियन ट्रायंगल मध्ये ओके हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर तुम्ही पायथागोरस लॉ अप्लाय करत असाल तर टोटल रेजिस्टन्स मीन्स इम्पिडन्स. ओके, टोटल रिॲक्टन्स इज नथिंग बट इम्पिडन्स. आता टोटल रिॲक्टन्स म्हणजे काय रे बाबांनो? तर रेजिस्टन्स ऑफर्ड बाय ईच ऑफ द ओके डिव्हाइस. ओके, कोणत्या कोणत्या डिव्हाइसेस आहेत रे बाबांनो? तर इथं कॅपॅसिटर, रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स. कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स. आणि तो कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स कसा दिला जातो? ओके, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कसा दिला जातो रे बाबांनो? तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा इंडिकेट केला जातो XC नी. आणि तो किती असतो? तर 1/ωc. आणि हे आपण टॉपिक डिस्कशन करताना बघितलेलं आहे ऑलरेडी. एव्हरीबडी नोज दिस इज द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर टू द AC करंट. ओके, सिमिलरली इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो रे बाबा? तर दिस इज नथिंग बट रेजिस्टन्स ऑफर्ड बाय
okay, offered by inductor. तर inductive reactance is resistance offered by inductor which is given by XL आणि तो काय असेल ओमेगा एल. टॉपिक डिस्कशन्स मध्ये आपण डिटेल्ड डिस्कशन्स केलेले आहेत. ओके, तर हे सगळेच रेजिस्टन्सेस तुम्हाला कळले आणि नॉर्मल रेजिस्टन्सने ऑफर केलेल्या रेजिस्टन्सला आपण आर म्हणतो. ओके, तर या तिन्ही रेजिस्टन्स मध्ये आणि तिन्ही व्होल्टेज मध्ये काय रिलेशनशिप असेल, तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण काय म्हणू शकतो रे बाबांनो. ओके, तर इथं जर हा टोटल काय असेल, ओके, टोटल इम्पिडन्स, तर काय असेल रे बाबांनो तो टोटल इम्पिडन्स किंवा टोटल व्होल्टेज. ओके, ज्याला तुम्ही काय म्हणता टोटल पीक व्होल्टेज. ओके, ज्याला ई नॉट, ओके, ई नॉट स्क्वेअर म्हणा, इफेक्टिव्ह व्होल्टेज ड्रॉप, ओके, ऑफ टोटल सर्किट काय असेल रे बाबांनो तो, तर तो असेल ई नॉट एल मायनस ई नॉट सी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ई नॉट आर. ओके, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स स्क्वेअर. ओके, कळलं का रे बाबांनो. तर हा स्क्वेअर नाही येणार इथं, ई नॉट इज इक्वल टू दिस मच. तर या फॉर्म्युल्याने आपण काय काढू शकू, ओके, कशाचे कॅल्क्युलेशन करू शकू, तर टोटल पोटेन्शियल ड्रॉप ऑफ द सर्किट काढू शकू. आणि मग टोटल रेजिस्टन्स ऑफ सर्किट किती आहे रे बाबांनो, तर टोटल रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज इम्पिडन्स. आणि इम्पिडन्स कसा इंडिकेट केला जातो, तर इम्पिडन्स इज इंडिकेटेड विथ झेड. आणि हा झेड कसा दिला जातो रे बाबांनो, तर झेड इज कॅल्क्युलेटेड ॲज, आता हा काय असेल ई नॉट एल म्हणजे, ओके, त्यांनी ऑफर केलेला रेजिस्टन्स किंवा इंडक्टरनी ऑफर केलेला रिॲक्टन्स एक्सएल मायनस काय एक्ससी, ओके, होल स्क्वेअर प्लस काय रे बाबांनो, तर आर स्क्वेअर. ओके, बऱ्याच ठिकाणी हे आर स्क्वेअर पहिल्यांदा घेतलेले ऍडिशनच्या टर्म मध्ये. ओके, टर्म्स मागे पुढे झाल्या तरी काही फरक पडत नाहीये. लक्षात येतं. तर इम्पिडन्स कसा कॅल्क्युलेट करायचा, व्हेन एलसीआर ऑर, ओके, रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स आर इन सिरीज सर्किट. ओके, देअर सिक्वेन्स कॅन बी एनी. ओके, तर काय येईल टोटल रिॲक्टन्स मीन्स इम्पिडन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज स्क्वेअर रूट आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी स्क्वेअर. आणि जर फक्त एकच इंडक्टर किंवा कॅपॅसिटर असेल सर्किटमध्ये, ओके, येते लक्षात, तर हा झेडचा फॉर्म्युला लक्षात राहील, ईचा फॉर्म्युला लक्षात राहील. ओके, कोण लीड करतं आणि कोण लॅग करतं हे समजण्यासाठी एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवायला हरकत नाही. काय लक्षात ठेवा रे बाबांनो, तर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये सी सगळ्यात अगोदर येतो, त्यानंतर आय येतो आणि त्यानंतर एल येतो. ओके, तर हा सी म्हणजे काय कॅपॅसिटर. ओके, तर कॅपॅसिटर कुणाच्या अगोदर येतो, करंटच्या अगोदर येतो. म्हणजेच काय रे बाबांनो, करंट लीड्स इन कॅपॅसिटर, करंट लीड्स. ओके, कॅपॅसिटर मध्ये काय होतो, करंट लीड होतो. आता नंतर कोण येतो, इंडक्टर. म्हणून काय होतो रे बाबांनो, इंडक्टर मध्ये करंट काय होतो, लॅग होतो. इंडक्टर मध्ये करंट लॅग होतो. लक्षात येतं का रे बाबांनो, इंडक्टर डिव्हाइस शोज लॅग ऑफ करंट, इंडक्टर शोज लॅग ऑफ करंट, कॅपॅसिटर शोज लीड ऑफ करंट. लक्षात येतं. ओके, तर कॅपॅसिटर अगोदर आला, सो इट इज लीडिंग. ओके, करंट लीड्स इन कॅपॅसिटर, करंट लॅग्स इन इंडक्टर. तर ही ट्रिक आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि आता आपण जाऊयात पुढच्या कॅल्क्युलेशन्स कडे, ज्याला आपण काय म्हणतोय रे बाबांनो, असे खूप सारे सर्किट्स एकत्रित दिले तर त्याचे रिॲक्टन्सेस, कॅपॅसिटन्स, व्होल्टेजेस कसे कॅल्क्युलेट करायचे याविषयीच्या काही डिस्कशन्स कडे. समजा काय दिलं रे बाबांनो, ओके, तर एक रेजिस्टन्स आहे, एक इंडक्टर आहे आणि एक कॅपॅसिटर आहे एका सर्किटमध्ये. कळतंय का. आणि काय दिलंय, ओके, तर हा एसी सर्किट सप्लाय आहे. कोणता सर्किट सप्लाय आहे, एसी सर्किट सप्लाय आहे. आणि असे खूप सारे व्होल्टेज,
ओके लावलेले असतात कुठं कुठं, किंवा व्होल्ट मीटर कनेक्टेड असतात. समजा एक व्होल्ट मीटर कनेक्ट केलाय इथं, ओके ह्याला व्होल्ट मीटर 1 म्हणूया. दुसरा व्होल्ट मीटर कनेक्ट केलाय इथं, ह्याला व्होल्ट मीटर 2 म्हणूया. तिसरा व्होल्ट मीटर कनेक्ट केलाय इथं, ह्याला व्होल्ट मीटर 3 म्हणूया. ओके इथं सगळ्यामध्ये एक व्होल्ट मीटर कनेक्ट केलाय समजा, त्याला आपण काय म्हणूयात रे बाबांनो, तर व्होल्ट मीटर 4 म्हणूया. ओके आणि आपल्याला समजा दिलंय किंवा इथे एखादा ॲमीटर दिलाय आणि ह्या ॲमीटर मधून जाणारा करंट सपोज 2 एम्पियर आहे आणि इथला ओके व्होल्टेज सप्लाय काय आहे रे बाबांनो, 200 व्होल्टेज आहे आणि ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 100/π. ओके 100/π हर्ट्झ. कळतंय? ओके आता इथे रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज दिल्या आहेत 100 ओहम. इथं इंडक्टर किंवा कॅपॅसिटर पैकी कोणताही एखादा दिला जातो. समजा इथं इंडक्टर दिलाय 50 ओहम. आता कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स दिला नाही. ओके तर तुम्हाला काय काढायचं आहे, रिडिंग. कॅल्क्युलेट द रिडिंग ऑर व्हॉट आर द रिडिंग ऑफ ऑल व्होल्टमीटर्स. व्हॉट आर दी रिडिंग्स, सॉरी, तर व्हॉट आर द रिडिंग्स ऑफ ऑल व्होल्टमीटर्स. व्हॉट आर दी रिडिंग्स ऑफ ऑल व्होल्टमीटर्स. ऑल व्होल्टमीटर्स कशा कॅल्क्युलेट करू शकाल रे बाबांनो तुम्ही. आता किती व्होल्टमीटर आहेत तुम्ही बघितलंय सर्किटमध्ये, तर किती व्होल्टमीटर आहेत, 4 व्होल्टमीटर आहेत. ओके तर चारही व्होल्टमीटरच्या तुम्हाला रिडिंग्स कॅल्क्युलेट करायच्या आहेत. काय दिलाय इथं, करंट दिलेला आहे. ओके आणि व्होल्टेज सप्लाय माहिती आहे. त्याच्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकाल रे बाबांनो, तर त्याच्यावरनं तुम्ही टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकाल, झड कॅल्क्युलेट करू शकाल. ओके तर झड इज इक्वल टू काय रे बाबांनो, व्होल्टेज. कोणता व्होल्टेज, ई बाय काय, करंट. ओके किती आहे हा, तर 200 व्होल्ट आहे. लक्षात येतं का रे बाबांनो, तर हा 200 व्होल्ट बाय काय आला, I2. हा किती आला रे बाबांनो, तर 100 ओहम. 100 ओहम आणि इथं तर फक्त रेजिस्टन्सच आहे 100 ओहम. सो वी कॅन कन्क्लूड दॅट झेड इज इक्वल टू आर. जर फक्त झेड इक्वल टू आर असेल तर या दोघांचेही रेजिस्टन्सेस म्हणजेच रिॲक्टन्सेस काय असतील रे बाबांनो, ते एकमेकांचा इफेक्ट कॅन्सल करत असावे. ते कधी कॅन्सल करत असावेत, जर याचा ओके रेजिस्टन्स 50 ओहम असेल तर डेफिनेटली याचा पण काय असावा 50 ओहम. आणि आताच आपण फेजर डायग्राम मध्ये बघितलंय. ओके तर फेजर डायग्राम इज अ व्हेक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्केलर क्वांटिटीज. ओके तर तिथं बघितलंय की काय होतं रे बाबांनो, तर एकामध्ये करंट लीड करतो. ओके तर कशात, कॅपॅसिटर मध्ये करंट लीड करतो बाय 90 डिग्री, तर इंडक्टर मध्ये करंट लॅग करतो. म्हणजेच काय ते किंवा जे करंटसाठी लागू असेल तेच व्होल्टेजसाठी लागू असेल. म्हणजेच काय रे बाबांनो, इथं व्होल्टेज काय करेल, ओके इथं करंट लीड करतोय तो व्होल्टेज लॅग करेल आणि इथं करंट लॅग करतोय तो व्होल्टेज लीड करेल. आणि व्होल्टेजच्या हे काय असतील, डायरेक्शन्स एकमेकांच्या अपोजिट असतील, म्हणून ते काय करतील, एकमेकांचे इफेक्ट कॅन्सल करतील. ओके कळतंय, तर म्हणून काय होईल रे बाबांनो, टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू इम्पिडन्स असेल. कळतंय, लक्षात येत आहे. आता मग या व्होल्टमीटर मध्ये आणि या व्होल्टमीटर मध्ये काही रिडिंग असेल का रे बाबांनो. ओके तर जो व्होल्टमीटर याच्या अक्रॉस आणि याच्या अक्रॉस जोडलाय तो काही रिडिंग दाखवणारच नाहीये का, तर याच्यामधनं जो व्होल्टेज पास होतो त्याच्या इक्वल अँड अपोजिट व्होल्टेज इकडनं पास होतो आणि ते एकमेकांचा इफेक्ट कॅन्सल करतील. लक्षात येत आहे, म्हणून V2 इज इक्वल टू V3 असेल. ओके आणि फक्त आपल्याला मग कशाची रिडिंग काढायची आहे, V1 ची, तर तो किती असेल. ओके तर या सगळ्या गोष्टींचं आपण सहज कॅल्क्युलेशन करू शकू. लक्षात येतंय तुम्हाला. ओके कळतंय, तर कसे क्वेश्चन्स करायचे किंवा कसे क्वेश्चन्स विचारले जातात बऱ्याच वेळा. ओके आता एक सेकंड टर्म आपण डिस्कस केली तर बरेच क्वेश्चन्स आपल्याला कळतील. त्याला आपण म्हणतो कसले सर्किट, रेझोनेटिंग सर्किट्स. तर हे रेझोनेटिंग सर्किट्स म्हणजे कसले सर्किट्स रे बाबांनो, तर रेझोनेटिंग सर्किट, रेझोनेटिंग एसी सर्किट. इथं काय असतो,
तर या रेझोनेटिंग सर्किटची कंडिशन आहे झेड इज इक्वल टू आर, मीन्स टोटल रेजिस्टन्स किती असतो तर इक्वल टू रेजिस्टन्स इक्वल असतो. ओके, टोटल इम्पिडन्स इज इक्वल टू रेजिस्टन्स जेव्हा असतो. आता हे कधी होईल रे बाबांनो, तर जेव्हा एक्सएल इज इक्वल टू काय असेल एक्सी असेल तेव्हा हे होईल. तर एक्सएल इज इक्वल टू एक्सी या कंडिशन जर आपण ठेवल्या तर काय येईल रे बाबांनो, इथं जर व्हॅल्यूज ठेवल्या काय ओमेगा एल, इथं ठेवली याची व्हॅल्यू ओमेगा सी, तर तुम्हाला कळतं की हे ओमेगा स्क्वेअर इकडे येईल आणि इथं काय होईल 1/LC होईल. सो ओमेगा इज इक्वल टू 1/√LC येईल. ओके, परत ओमेगा काय असतो तर 2πf असतो. ओके, म्हणून काय येईल बाबांनो f इज इक्वल टू 1/2π√LC आणि हिला आपण काय म्हणतो रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. इथं रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला काय असतो रे बाबांनो तर ऑफर्ड रेजिस्टन्स इज मिनिमम. ऑफर्ड रेजिस्टन्स